नमस्कार. अपूर्व आनंद किचनमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आणि अपूर्व आनंद किचनमध्ये आपण शक्यतो पारंपरिक रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आज आपण जी रेसिपी दाखवणार आहे ती आमची भंडारी स्टाईल पारंपरिक अशी रेसिपी आहे. ओली करंदी, बटाट आणि शेवग्याची शेंग अशी ही रेसिपी आहे. चला तर हे कालवण कसं बनवायचं त्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. ही ओली करंदी आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहेत त्या थोड्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत. ह्याला कारला शेगड म्हणतात. खूप चविष्ट अशा ह्या लागतात शेंगा. त्याला काटे काटे असल्यामुळे त्याला कारला शेगड म्हणतात. आता आपण करंदी साफ करून आणि धुवून घेतलेली आहे. सोबत बटाटे आणि शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घेतलेले आहेत. एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. एक 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आणि ह्या एवढ्या साहित्यामध्ये आमचे भंडारी पद्धतीचं करंदीचं कालवण तयार होणार आहे. हे करंदीचं कालवण तुम्ही गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता किंवा मग तांदळाच्या भाकरीबरोबर अप्रतिमच लागत असते. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. पातेल्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. सर्वप्रथम आपण जो एक मोठा कांदा चिरून ठेवलेला होता तो कांदा तेलामध्ये घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. कांद्याचा थोडा कच्चेपणा जावा आणि लालसर रंग येईल ह्या पद्धतीने आपण हा कांदा परतून घेणार आहेत. कांदा आता छान परतून झालेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपण ज्या 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या होत्या त्या लसूण पाकळ्या परतलेल्या कांद्यामध्ये घालायच्या आहेत. लसूण देखील कांद्यासोबत छान परतून घ्यायचं आहे. पहा, लसूणसुद्धा थोडासा लालसर व्हायला लागलेला आहे. कांदा आणि लसूण परतून झाल्यावर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे. आपण एक टोमॅटो जो चिरून ठेवलं होतं हे टोमॅटो ह्याच्यामध्ये घालत आहेत. आता कांदा लसणासोबत हे टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचं आहे. तर कांदा, लसूण आणि टोमॅटो छान परतून झालेला आहे. अपूर्व मसाले नावाची माझी स्वतःची मसाले कंपनी आहे. त्याच कंपनीचे आम्ही मसाले वापरतो आणि तेच तुम्हाला दाखवते. आता हे अपूर्व मसालेमध्ये बनलेली ही हळद पावडर आहे. आम्ही स्पेशली सांगलीहून अख्खी हळद आणतो आणि ती ग्राइंड करून त्याच्यापासून हळद पावडर तयार करतो. अगदी शुद्ध अशी हळद पावडर असते अपूर्व मसाल्याची. पहा, ही अपूर्व मसाल्याची हळद पावडर आपण इथे वापरलेली आहे. त्यानंतर लागणारे सगळे मसाले देखील आपण अपूर्व मसाल्याचेच वापरणार आहोत. हळद थोडीशी परतून घेतलेली आहे. आता हा मिक्स मसाला अपूर्व मसाले ह्या कंपनीमध्ये बनलेलाच हा मिक्स मसाला आहे. घरगुती मिक्स मसाला. हा मसाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा मसाला वापरल्यानंतर आपल्याला इतर कोणतेही पदार्थ वापरण्याची आवश्यकता पडत नाही. ह्या मसाल्यामध्ये 5 प्रकारच्या मिरच्या व तब्बल 22 प्रकारचे गरम मसाले वापरले गेलेले आहेत. त्यामुळे हा मिक्स मसाला हा अत्यंत चविष्ट असा बनतोच. शिवाय ह्याला रंगही छान आहे. हा तुम्हाला दिसेल छान असा फोडणीला रंग आलेला आहे. आता हा मसाला कांद्यासोबत टोमॅटोसोबत थोडा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण हे करंदी, बटाट आणि शेवग्याची शेंग जे धुवून ठेवलं होतं ते घालायचं आहे. आता ही भाजी मसाल्यामध्ये घातल्यानंतर मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्हाला दिसेल मसाल्याचा किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि तशीच सुंदर चव देखील येते. आता सगळी भाजी आपण ह्या मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे. आता यातला बटाटा आणि शेंग शिजायला हवी त्यासाठी आपण थोडं पाणी घालणार आहेत. अगदी ती भाजी बुडेल इथपर्यंत आपण त्यात पाणी घालणार. आता हे पाणी घातलेलं आहे. नीट करून घेतलं. आता आपण वाफेवर ही भाजी शिजून घ्यायची आहे आधी. पहा, आपल्या अपूर्व मसाल्याच्या मिक्स मसाल्याचा किती छान रंग ह्या भाजीला आलेला आहे. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि ही भाजी वाफेवर शिजायला ठेवू. झाकणावर देखील आपण पाणी घातलेलं आहे. एक 5 ते 7 मिनटामध्ये झाकणावरचं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे. अशा वेळी आपण हे झाकण उघडणार आहोत.
पहा आपला करंदीचा रस्सा किंवा कालवण किती छान रंग आलेला आहे आणि त्यातली बटाट आणि शेंग शिजलेली आहे. म्हणजे आपली ही कालवण किंवा भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. आता आपण ह्याच्यात काय करणार आहोत, चवीपुरता मीठ घालायचं आहे. त्यानंतर मच्छीचा वचटपणा कमी व्हावा म्हणून आमच्या भंडारी रेसिपीमध्ये जास्तीत जास्त चिंचेचा वापर होतो. तर चिंचेचा कोळ आता मी बनवायला घेतलेला आहे आणि हा चिंचेचा कोळ आपल्याला ह्या कालवणामध्ये घालायचा आहे. चिंचेचा थोडासा आंबटपणा येईल आणि करंदीचा वसटपणा कमी होईल, शिवाय ह्याचंच कालवण तयार होईल. ह्या हिशोबाने आपण चिंचेचा कोळ घातलेला आहे. आता ही जुनी चिंच आहे म्हणून ह्याचा रंग काळा दिसतोय. नवीन चिंच असली की त्याचा रंग वेगळा दिसतो, पण खाण्यासाठी कधीही जुनी चिंच चांगली असते. आता आपण ह्याच्यावर झाकूयात. 1-2 मिनटामध्ये आपण झाकण उघडलं. पहा छान अशी उकळी आलेली आहे आणि करंदीचा आपला हा रस्सा कालवण तयार झालेला आहे. आता सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यावर घालूयात चिरलेली कोथिंबीर आणि हा रस्सा गरम गरम भाताबरोबर आणि भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार आहे.